नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय वर्षातील वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स यामधील सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ज्याला आपण मराठीमध्ये गुरुत्व मध्य असे म्हणतो, तर या धड्याबद्दल शिकणार आहोत. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय? गुरुत्व मध्य. ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्व, सेंटर म्हणजे काय? मध्य. तर गुरुत्व मध्य या धड्याबद्दल शिकणार आहोत. ठीक आहे. तर बघा, कोणताही पदार्थ हा अगणित द्रव्यकणांचा बनलेला असतो. म्हणजे ऑब्जेक्ट पकडला आपण, त्याच्यामध्ये काय छोटे छोटे काय असतील? आपले कण असतील, आहे का नाही? छोटे छोटे कण असतील. तर त्या द्रव्यकणावर गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा करत असते. या जे छोटे छोटे कण आहे की नाही, याच्यावर काय करत असते? गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा कार्य करत असते. आणि प्रेरणा कशी असते? खालच्या दिशेने असते. प्रत्येक द्रव्यकणावर हा बल कार्य करत असतो, तर त्याची प्रेरणा कशी असेल? तुमची खालच्या डायरेक्शने असेल. तर पृथ्वीच्या या पदार्थावर कार्य करणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाला वजन असे म्हणतात. पदार्थावर कार्य करणाऱ्या गुरुत्वीय बलाला पदार्थाचे वजन म्हणतात. संपूर्ण पदार्थाचे वजन त्या एका बिंदूभोवती एकवटलेले असते. त्या बिंदूला आपण काय म्हणतो? गुरुत्व मध्य म्हणतो. आता बघा, हा एक ह्याचं एक वजन झालं, ह्याचं एक वजन झालं, ह्याचं एक वजन झालं, असे छोटे छोटे पॉईंटचे वजन होऊन आपल्याला काय वाटले? रिझल्टंट फोर्स मिळेल. कसं मिळेल आपल्याला? रिझल्टंट फोर्स मिळेल. तो कुठून मिळेल? एका ठराविक पॉईंटमधून मिळेल. तर त्या बिंदूला आपण काय म्हणतो? गुरुत्व मध्य. बघा, पदार्थाचा गुरुत्व मध्य हा पदार्थामध्ये किंवा पदार्थाच्या बाहेर असतो. गुरुत्व मध्यावर पदार्थ ठेवल्यास तो समतोल अवस्थेत राहतो. आणि गुरुत्व मध्य पदार्थाच्या कशावर अवलंबून असतो? आकारावर अवलंबून असतो. तर पॉईंट परीक्षेला लक्षात ठेवा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिपेंड्स अपॉन. तर तुम्ही काय लिहायचं? शेप. काय लिहायचं? शेप. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये कशावर अवलंबून आलं सांगितलं असं समजा. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी डिपेंड्स अपॉन शेप ऑफ द बॉडी. ठीक आहे. तर बघा, तर ते प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक याचं पॉईंटपासून काय निघतं? बल निघतं. पण याचं सगळ्याचं बल जर एकत्र केलं तर हे ठराविक पॉईंटवरून निघेल, तर त्याला म्हणतो आपण गुरुत्वमध्ये किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर बघा, एनी ऑब्जेक्ट, बघा, एनी ऑब्जेक्ट काय म्हणते? एनी ऑब्जेक्ट कंप्राइजेस ऑफ लार्ज पार्टिकल्स. आधी काय छोटे छोटे तुमचे कसे आहेत? पार्टिकल्स आहेत. बघा, दिसते काय? छोटे छोटे W1, W2, W3, W4 जे असेल ते छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. त्यांची लाईन ऑफ ॲक्शन कशी? खालच्या दिशेने ते काय करतात? कार्य करतात. अर्थ पार्टिकल, इच पार्टिकल इज पुल्ड टुवर्ड्स द अर्थ. प्रत्येक पार्टिकल कशा करतो? पृथ्वीकडे खेचला जातो. ड्यू टू कशा? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. द फोर्सेस आर इक्वल, पॅरलल अँड ॲक्ट इन द सेम डायरेक्शन. सगळ्या फोर्सची डायरेक्शन कशी आहे? एकाच डायरेक्शन. आणि प्रत्येक फोर्स कसा आहे? एकमेकाला पॅरलल आहे. द फोर्स विल हॅव अ रिझल्टंट विच ॲक्ट्स थ्रू पॉईंट जी. तर ह्या सगळ्या फोर्सचं जर आपण एकत्रीकरण केलं तर आपल्याला काय भेटतो? रिझल्टंट फोर्स भेटतो. तो म्हणजे कॅपिटल W. आणि तो एका ठराविक बिंदूमधून कार्यरत होत असतो. त्या बिंदूला काय म्हणतात आपण? जी. जी म्हणजे काय? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर जी इज कॉल्ड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. जी इज कॉल्ड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर बघा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज द फिक्स्ड पॉईंट थ्रू विच एंटायर बॉडी वेट ऑफ द बॉडी ॲक्ट्स. म्हणजे संपूर्ण बॉडीचं वजन त्या पॉईंटवरून ॲक्ट होत असतं. त्या पॉईंटला काय म्हणतो आपण? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. त्या पॉईंटला काय म्हणायचं? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर बघा, तर सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय? तर बघा, सेंट्रॉइड इट इज डिफाइंड ॲज द पॉईंट अबाउट विच एंटायर लाईन, एरिया और व्हॉल्यूम इज अज्युम्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. जसं बघा, एक प्लेन फिगर असेल, तर मग 2 डायमेन्शनल फिगर असेल,
तर याला काय असतं, फक्त एरिया असतो. याला असतो का, फक्त एरिया असतो. याला काही वजन नसतं पकडायचं, याला काय वजन नाही पकडायचं. किंवा इट इज रिलेटेड टू डिस्ट्रीब्युशन ऑफ लेंथ, एरिया और व्हॉल्यूम, किंवा त्याचं एक व्हॉल्यूम असतं. ठीक आहे. तर सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एकच आहे, फक्त 2 डायमेन्शनलसाठी आपण काय म्हणतो, सेंट्रॉइड शब्द वापरतो. जसे की एरिया, व्हॉल्यूम, या ठिकाणी सेंट्रॉइड येतो. आणि सेंट्रॉइड ग्रॅव्हिटी किंवा तो तुमचा ऑब्जेक्ट कसा असेल, रिजिड असेल किंवा सॉलिड असेल, तर त्यावेळेस कोणता शब्द होतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. बघा, इट इज डिफाईन्ड ॲज द पॉईंट अबाउट विच एंटायर वेट ऑफ द बॉडी ॲज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर एका ठराविक बिंदूवरच ते पॉईंट कसा असतो, कॉन्सन्ट्रेटेड असतो, थ्रू विच पूर्ण वेळ काय होतो, वजन कार्य करत असते. सेंटर ऑफ मास, इट इज रिलेटेड टू डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मासच्या रिलेटेडमध्ये काय असते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. किंवा सॉलिड बॉडीच्या याच्यामध्ये काय असतं, शब्द असतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. जर तुमची प्लेन फिगर असेल तर त्या ठिकाणी सेंट्रॉइड हा शब्द वापरला जातो. तर बघा, या ठिकाणी एक ऑब्जेक्ट दिला आहे, ऑब्जेक्ट. ठीक आहे, या ठिकाणी हा ऑब्जेक्ट आहे, ती या ठिकाणी हा पॉईंट दिला. बघा, या ठिकाणी हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी झाला. हे जर तिरका केला त्याच्यामध्ये काय होईल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे ह्याच्यामध्ये काय होईल, टॉर्क निर्माण होईल, किंवा ते रोटेशनल असा फोर्स हे ॲप्लाय होईल. हा इकडनं डायरेक्शन होईल, हा इकडनं डायरेक्शन होईल. ठीक आहे. आणि पुल ऑफ ग्रॅव्हिटी कशी तुमचं खालच्या दिशेने आहे, फोर्स कसा का ॲक्ट होतो तुमचा खालच्या दिशेने. किंवा तुम्ही मध्ये एखाद्या डोंबाऱ्याचा खेळ जर बघितला तर या ठिकाणी काय करतो, तो मुलगी काय करते, आपल्या बॅलेन्सिंग करून, मुलगी काय करते, काठीचं बॅलेन्सिंग करून ती त्या रेसीवरून चालली जाते. तर ती कसं काय करते, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं मेंटेन करते, तिची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मेंटेन करते आणि बॅलेन्सिंग करून ती काय करते, पूर्ण त्या दोरीवरून चालत जाते. ठीक आहे. तसंच या ठिकाणी एक स्टेबल बोट दिली आणि अनस्टेबल बोट. स्टेबल बोट जर स्टेबल असेल, समजा पाण्यामध्ये तिचं मोमेंट होत नसेल, तर ती कसं असतं, व्हर्टिकल हे झालं तिचं, हे या ठिकाणी 2 माणसं आहेत आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसं असेल, खाली ॲक्ट होतं. ठीक आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी थ्रू खाली ॲक्ट होते. अनस्टेबल जर बोट असेल, पाणी वाहत असेल, स्पीडने वाहत असेल, तर बोट तुमची काय होईल, अशी हल्ल्या जाईल. आणि हल्ल्या जाण्यामुळे तुमच्यामध्ये काय होईल, या ठिकाणी टॉर्क निर्माण होईल किंवा सेंटर ऑफ बायन्सी फोर्स ॲक्ट होईल. ठीक आहे. या ठिकाणी टॉर्क असा निर्माण होईल. किंवा 2 लेडीज आहेत, या ठिकाणी ते कशात स्टेबल आहे. किंवा पण जर एखादी लेडीज या साईडने जर कलली तर बोट काय होईल, तुमची क्रॉस होईल. आहे की नाही. किंवा तुम्ही जर ड्रायव्हिंग करत असाल 2 व्हीलर, तर आपण कधी काय करतो, वळण घेताना काय करतो, हँडल हलवण्यापेक्षा काय करतो, आपली बॉडी थोडं हलवतो, थोडा वेगळ्या अँगल हल्ली तिरका करतो बॉडी. त्यावेळीसुद्धा काय होतं, आपली मग ती मोमेंट आपल्याला टॉर्क भेटतं आणि हँडल मुवमेंट होतं. ठीक आहे. तर हे असे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचे आपल्याला फायदे आहेत. त्यानंतर लॉज ऑफ काय, गुरुत्वाकर्षणाचे नियम. काय नियम आहेत, तर बघा, कोणत्याही नियमित आकाराच्या पदार्थाचा गुरुत्वमध्य हा भ्रमण प्रवृत्तीच्या तत्वानुसार मोमेंट, म्हणजे गुरुत्वमध्ये हे कशाने काढता येतं आपल्याला, मोमेंट म्हणजे काय, फिरण्याची प्रवृत्ती किंवा भ्रमण प्रवृत्ती. तर कोणत्याही नियमित आकाराच्या पदार्थाचा आपण गुरुत्वमध्य हे कशाने काढता येतो, मोमेंटच्या साहाय्याने काढता येतो. गुरुत्वाकर्षण प्रेरणेची कार्यरेषा गुरुत्वमध्यातून जाते.
तर गुरुत्वमध्यातून काय होतं, गुरुत्वाकर्षण प्रेरणेची रेषा कार्य करत असते. ठीक आहे. कोणत्याही नियमित आकाराचा पदार्थाचा गुरुत्वमध्य हा त्याच्या भूमितीमध्यात असतो. नियमित आकार म्हणजे समजा सपोज चौरस हे घेतला तर ह्याचं सेंटर पॉईंट काय येईल, क्रॉस सेक्शन ऑफ हा पॉईंट येईल, आहे की नाही. किंवा सर्कल जर घेतला आपण तर सर्कल काय येईल, त्याचा सेंटर पॉईंट काय राहील, तुमचा गुरुत्व मध्य राहील, आहे की नाही. तर नियमित आकाराच्या पदार्थाचा गुरुत्वमध्ये हा काय असतो, त्याच्या भूमितीय मध्यामध्ये असतो. ठीक आहे. नेक्स्ट काय, इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय, समतोलत्व. पदार्थावर कार्य करणाऱ्या सर्व बलाची बैजिक बेरीज शून्य असते. पदार्थावर कार्य करणाऱ्या सर्व बलाची बैजिक बेरीज शून्य असेल आणि तो पदार्थ जर स्थिर राहत असेल तर त्याला समतोलत्व असे म्हणतात. फोर्स ॲक्ट होतो परंतु त्याची बैजिक बेरीज जर शून्य असेल तर पदार्थ काय होतो, समतोलावस्थेत राहतो. सपोज या ठिकाणी सपोज हे एक बल आहे आणि मी या ठिकाणी एक फोर्स अप्लाय केला आणि इकडनं पण फोर्स अप्लाय केला. बोथ आर सारखे, दोन्ही फोर्स कसे सारखे असेल तर याची बैजिक बेरीज काय होईल, शून्य होईल आणि पदार्थ काय होईल, एकदम इक्विलिब्रियममध्ये राहील किंवा समतोलत्व राहील. जर हा फोर्स जास्त असेल आणि हा फोर्स कमी असेल तर पदार्थ काय होईल, समतोल अवस्थेमध्ये राहणार नाही, त्याला म्हणायचं नॉन इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम. बॉडी इज सेड टू बी इन इक्विलिब्रियम इफ रिझल्टंट फोर्स, रिझल्टंट म्हणजे काय, दिलेल्या सर्व फोर्सची बेरीज जर ॲक्टिंग ऑन बॉडी इज झिरो, दिलेल्या सर्व फोर्सची बेरीज जर शून्य होत असेल ॲक्टिव्ह होणारी आणि त्याच्यामध्ये जर टर्निंग मोमेंट होत नसेल तर बॉडी इज काय म्हणायचं, त्याला बॉडी ही कशामध्ये म्हणायचं, इक्विलिब्रियममध्ये आहे किंवा समतोलत्व आहे, बॅलेन्सिंगमध्ये आहे किंवा समतोलत्वामध्ये आहे असे समजायचे. ठीक आहे. दिलेल्या सर्व बलांची बेरीज शून्य आहे परंतु त्या बलामुळं जर पदार्थ आपली जागा बदलत नसेल आणि देर इज नो टर्निंग मोमेंट, गोल फिरण्याची प्रवृत्ती त्या बलामध्ये येत नसेल त्या बॉडीला, तर त्याला काय म्हणायचं, पदार्थ हा कशामध्ये, इक्विलिब्रियममध्ये आहे. तर इक्विलिब्रियमचे 3 प्रकार आहे बघा. कोणते, एक स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम. स्टेबल, अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम. तर स्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय, बॉडी इज सेड टू बी इन स्टेबल इक्विलिब्रियम इफ इट्स रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन. जर आपण बॉडीला हलवलं आणि परत बॉडी जर आपल्या मूळ पोझिशनला येत असेल तर तिला काय म्हणायचं, स्टेबल इक्विलिब्रियम. सपोज मी याला हलवलं, मुवमेंट दिली आणि परत पदार्थ काय होईल, आपल्या मूळ जागेवर येत असेल तर त्याला काय म्हणायचं, स्टेबल इक्विलिब्रियम. बघा, पदार्थाला थोडा धक्का दिला असता पदार्थ स्थिती बदलतो परंतु स्थिती बदलून काय होतं, पदार्थ परत आपल्या मूळ स्थितीत येतो, त्याला काय म्हणायचं, स्थिर समतोलत्व किंवा स्टेबल इक्विलिब्रियम असे म्हणतात. जर बघा पायावर ठेवलेला शंकू, हा जर शंकू जर पाहिला आपण, याला जर आपण हलवलं तर परत काय होतं, तो पदार्थ आपल्या शंकू आपल्या मूळ जागेवर येईल, बेसवर ठेवला जातो. किंवा बॉल ऑन ए कॉन्केव्ह सरफेस, म्हणजे चेंडू आहे आपला, चेंडू कशावर ठेवला आपण, कॉन्केव्ह सरफेसवर, अशा गोलाकार सरफेसवर आपण जर काय केला, चेंडू ठेवला किंवा गोटी फिरवली तर गोटी परत काय होईल, आपल्या मूळ अवस्थेवर येईल. किंवा पायावर ठेवलेले नरसाळे, हे जे नरसाळा असते की नाही, नरसाळेसुद्धा कशामध्ये येईल, ते स्टेबल इक्विलिब्रियममध्ये येऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम. बॉडी इज सेड टू बी अनस्टेबल इक्विलिब्रियम इफ इट डज नॉट रिटर्न टू इट्स ओरिजिनल पोझिशन. मूळ जागेवर मूळ स्थितीत येत नसेल, जर आपण हलवली बॉडी आणि हल्ल्यामुळे काय होईल, बॉडी आपल्या जागा बदलेल परंतु आपल्या मूळ जागेवर येणार नाही, तर अशा वेळेस त्या इक्विलिब्रियमला काय म्हणायचं, अनस्टेबल इक्विलिब्रियम. इफ इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉल्स टेकिंग इट अवे फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन, तिची काय होईल, ओरिजिनल पोझिशन आपल्याला भेटणार नाही आणि ती काय होईल, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीनुसार ते थोडं दूर जाईल. ठीक आहे.
बघा आता अस्थिर समतोलत्व. पदार्थाला किंचित धक्का दिला तर त्याची स्थिती बदलते आणि ती पूर्वस्थितीत येत नाही, याला अस्थिर समतोलत्व असं म्हणतात. तर पदार्थ आपल्या मूळ स्थितीवर येत नाही. त्याचे उदाहरण कोणते मग बघा, शिरोबिंदूवर ठेवलेला कोन. जर कोन आपण असा उलटा करून ठेवला तर तो काय होईल, प्रत्येक वेळेस जसं जसं उभा करू प्रत्येक वेळेस त्याची पोझिशन काय होईल आपल्याला चेंज होताना भेटेल. उभा ठेवला आपण असं कोन आणि खालच्या पॉईंटला उभा ठेवला, ठीक आहे. किंवा पृष्ठभागावर ठेवलेला चेंडू कोणत्या बैरगोल कसा बघा. आता समजा मी चेंडू हा कॉन्व्हेक्स सरफेस आहे आणि याच्यावर काही ठेवला चेंडू ठेवला असं, तर चेंडू काय होईल आपला जागा बदलेल, मूळ जागेवर येणार नाही, ठीक आहे. हे कॉन्व्हेक्स सरफेस आहे. ते जर चेंडू आपण अशा कॉन्केव्ह सरफेसवर ठेवला असता तर हे स्टेबल इक्विलिब्रियम झालं असतं, परंतु हे काय आहे अनस्टेबल इक्विलिब्रियम, ठीक आहे. त्यानंतर पहा न्यूट्रल इक्विलिब्रियम. न्यूट्रल इक्विलिब्रियम म्हणजे काय, अ बॉडी इज सेड टू बी इन न्यूट्रल पोझिशन किंवा न्यूट्रल इक्विलिब्रियम इफ ऑन बिईंग स्लाइटली डिस्प्लेस्ड. थोडा जर धक्का मारला इट टेक्स न्यू पोझिशन सिमिलर टू ओरिजिनल पोझिशन. नवीन पोझिशन घेतो पण तू मूळ पोझिशनसारखीच ती काय असते पोझिशन असते बघा, ठीक आहे. बघा पदार्थाला धक्का दिला तर नवीन स्थिती प्राप्त होते, परंतु त्याच्या गुरुत्वमध्ये स्थितीत बदलत होत नाही. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याचं काय होतं चेंज होत नाही, तर त्याला काय म्हणायचं नित्य समतोलत्व. तर बघा जर आपण कोन हॉरिझॉन्टली असा ठेवला तर त्याची हॉरिझॉन्टल मूवमेंट कशी जरी असेल तर ते त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय होणार बदलणार नाही, ठीक आहे. किंवा बॉल ऑन फ्लॅट सरफेसवर बॉल दिला तर मुवमेंट दिली तर दुसरीकडे जाईल तो, परंतु मूळ पोझिशनसारखीच पहिल्यासारखीच पोझिशन दिसेल. किंवा नरसाळा आपण आडवं ठेवलं, कसं ठेवलं नरसाळं आडवं ठेवलं, कसं जर केलं तर तो काय होईल पोझिशन बदलत, परंतु मूळ दिसण्यासारखी स्थिती काय होईल त्याची बदलणार नाही. आता ह्या इक्विलिब्रियमचा दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग आहे. इक्विलिब्रियम म्हणजे समतोलत्व. तर बघा लोअर डेक्स ऑफ द शिप्स आर लोडेड विथ हेवी कार्गोज. जे शिप असेल का नाही लोअर पार्टमध्ये काय करतात त्याला विथ हेवी कार्गोज म्हणजे जास्त वजनाचे कार्गोज टाकले जातात. कशामुळं की दिस मेक्स द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द होल शिप लोअर अँड इट्स इक्विलिब्रियम बिकम्स मोर स्टेबल. म्हणजे याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द होल कसं आहे लोअर पार्टला जातं आणि इक्विलिब्रियम कसं असतं स्टेबल असतं. किंवा एखादा मनुष्य मॅन कॅरिंग बकेट फुल ऑफ वॉटर इन वन हँड एक्सटेंड हिज अपोजिट आर्म अँड बेंड हिज हँड टुवर्ड्स इट. बघा आता बकेट उचलताना काय करतो आपण बघा मॅन कॅरिंग बकेट ऑफ वॉटर इन वन हँड एक्सटेंड हिज अपोजिट आर्म अँड बेंड्स हिज बॉडी टुवर्ड्स इट. म्हणजे वागतो आपण कशाने बकेट उचलण्यासाठी, ठीक आहे. किंवा व्हाईल कॅरिंग लोड ऑन द बॅक ऑफ मॅन बेंड्स फॉरवर्ड सो दॅट हिज अँड लोड्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉल्स ऑन हिज फीट. तर बघा हमाल ज्यावेळेस काय करतो एखादा पोचं उचलत असेल तर काय करतो तो उचलताना असा सरळ उचलतोय का नाही, तो काय करतो थोडा बेंड होतोय. बेंड कशामुळे होतं की त्याचं जे वेट असेल ते पोत्याचं ते कशावर त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं यायला पाहिजे, त्याचा लोड सर्व पायावर. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉल्स ऑन फीट. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा पॉईंट कुठे यायला पाहिजे त्याच्या पायावर येण्यासाठी तो काय करतो थोडा वाकतो किंवा बेंड होतो. इफ ही वॉक्स इरेक्ट ही विल फॉलो. जर त्याने सरळ घेतला तर तो काय होईल पडून जाईल, पडाल तो, कारण तुमचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सरळ येईल. इफ ही वॉक्स इरेक्ट ही विल फॉल बॅकवर्ड. किंवा आता आपण बघा व्हाईल क्लाइम्बिंग अप माउंटेन, जर आपण डोंगरावर चढायलो तर आपण स्वतः काय होतो बेंड होतो मागं पुढं. कशामुळं
की आपल्याला वर चढणं सोपं जावं. बघा सरळ चालून बघा वर चालू शकतात का तुम्ही? नाही चालू शकत. तुम्हाला काय करावं लागतं? थोडं वाकावंच लागते. व्हाईल डिसेंडिंग सो दॅट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ हिज लोड फॉल्स ऑन हिज फीट. तर थोडक्यात काय करतो? आपलं गुरुत्वमध्ये आपल्या बॉडीचा कशावर आणतो? आपण पायावर आणत असतो. इन डबल डेकर मोर पॅसेंजर आर अक्युमुलेटेड इन लोअर डेक. आता बघा जर तुम्ही सिटी बसना बेस्टला मुंबईला गेले तर कधी कधी काय होतं बघा, कंडक्टर जर मुंबईला गेले असेल तर कंडक्टर काय म्हणतो? खाली बसा, खाली बसा, वर जाऊ नका. ते जर आपण वर पॅसेंजर जास्त गेले तर तुमचं काय होईल? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज होऊ शकतो. ठीक आहे. बघा इन डबल डेकर द मोर पॅसेंजर आर अकोमोडेटेड इन द लोअर डेक अँड लेस ऑन द अप्पर सो दॅट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द बस अँड द पॅसेंजर इज केप्ट लो टू इलिमिनेट एनी चान्स ऑफ टर्निंग. म्हणजे तुमची बस काय होते? अशी फिरून अशी टर्न होऊन खाली पडू नये, किंवा त्याकरिता काय करतो? लोअर पार्टमध्ये आपल्याला काय करतो? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणावं लागतं. त्यासाठी काय करतो? लोअर पार्टमध्ये जास्त पॅसेंजर बनवलं. तर आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बघा 2-3 पद्धतीने काढू शकतो. सगळ्यात पहिली मेथड आहे आपली ती की जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. दुसरी मेथड आहे बाय मोमेंट. तर मोमेंटची प्रिन्सिपल काय आहे? द टोटल मोमेंट ऑफ द वेट अबाउट अन ॲक्सिस इक्वल टू सम ऑफ द मोमेंट्स ऑफ व्हेरियस पार्ट्स अबाउट द सेम ॲक्सिस. ठीक आहे. ते ज्यावेळेस उदाहरण सॉल्व करू त्यावेळेस तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात येईल. म्हणजे पूर्ण बॉडीचं मोमेंट वजनाचं मोमेंट एखाद्या ॲक्सिसपाशी किती असतं? तर सम ऑफ मोमेंट्स ऑफ डिफरंट पार्ट्स. तर बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स मोमेंट काढायचं सेम ॲक्सिसपासून. आणि तिसरी मेथड आहे बायोग्राफिकल मेथड. ते ग्राफिकल मेथडने सुद्धा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढता येते. परंतु द फर्स्ट 2 मेथड्स आर जनरली यूज टू फाइंड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑर सेंट्रॉइड ॲज द थर्ड कॅन बी बिकम टीडियस. वेळ लागतो थर्डमध्ये, आणि तुम्हाला ड्रॉइंग शीटचा वापर करून त्या ठिकाणी काय करावं लागतं? ग्राफिकल मेथडनी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढावं लागतं. तर पहिली मेथड कोणती होती आपली? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. तर या ठिकाणी काही फिगर दिलेले आहेत. जे फिगर दिले आहेत यांचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय येईल? तर रेक्टँगलचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हे काय येईल? इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. म्हणजे रेक्टँगलचं सेंटर पॉईंट काय येईल? या ठिकाणी हा डायगोनल येईल. तो काय असतो? B/2 आणि L/2. उंचीच्या अर्धा आणि रुंदीच्या हाफ येईल. ठीक आहे. त्याचबरोबर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सर्कलचं काय येईल? इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. ठीक आहे. तर बाजूच्या निम्म असेल त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं पॉईंट. त्याचबरोबर पॅरलोग्रामसाठी काय येईल? इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. एक कोण जे काटकोन असेल कर्ण जे असेल यांचं इंटरसेक्शन पॉईंटला काय असतं? पॅरलोग्रामचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी येऊन जाईल. ठीक आहे. कोणताही त्रिकोणाचं जर हे काढायचं असेल तुम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, तर तिन्ही बाजूचं काय करायला लागेल? तुम्हाला मध्यबिंदू काढावं लागेल. आणि हे बघा ॲट द पॉईंट वेअर द मीडियन्स ऑफ द ट्रायंगल मीट. बघा या ठिकाणी याच्या बाजूचं मध्य हा पॉईंट आहे, यांनी समोरच्या अँगलला जोडलं. या ठिकाणी या बाजूचा मध्य पॉईंट हा जोडला इकडं, आणि या बाजूला या ठिकाणी हा जोडला. तर आपल्याला या ठिकाणी काय होईल? तुमचा सेंटर पॉईंट भेटेल. ठीक आहे. तर हे हा जनरल नियम कोणासाठी? त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असेल तर त्या ठिकाणी हे त्रिकोणाच्या बाजूचा मध्य काढायचा आणि समोरच्या बाजूला कोणावर त्याचा पॉईंट घ्यायचा. इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स. मध्यगाचा इंटरसेक्शन असेल तर त्याला त्रिकोणाचा तो काय येईल? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी येईल. जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर इंटरसेक्शन ऑफ मीडियन्स. ठीक आहे. हा एक चालतं. किंवा त्याचे काय करायची? हाईटच्या 1/3 घ्यायचं. किती घ्यायचं? तुम्ही हाईटच्या 1/3 घ्यायचं. जर हाईट तुमची h असेल या ठिकाणी h, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किती असतो? h/1/3 ऑफ h. ठीक आहे. त्याचबरोबर आता सर्कल आहे किंवा सर्क्युलर डिस्क आहे किंवा स्फिअर आहे, तर त्याचा सेंटर पॉईंट असतो हा सेंटर पॉईंटच काय असतो? त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो. ठीक आहे. हे सिमेट्रिकल आहे बघा. सर्कल सिमेट्रिक झालं किंवा रेक्टँगल सिमेट्रिक झालं.
किंवा स्क्वेअर हे काय सिमेट्रिकल फिगर्स आहेत. यांचं सेंटर ऑफ पॉईंट काय असतं त्यांचं बॉडीचं हे असतं. त्यानंतर सेमी सर्कल असेल तर सेमी सर्कल कसं असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ हे रेडियसचे असेल की नाही, या रेडियसच्या 4r डिवायडेड बाय 3π. सूत्र लिहून घ्या, 4r डिवायडेड बाय 3. कशासाठी, सेमी सर्कलसाठी. आणि हेमिस्फिअरसाठी काय 3r/8. ही जी उंची असेल की नाही त्याच्या रेडियसच्या 3/8 असतं. कोनसाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, कोनसाठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कशी हाईटच्या किती असते, ही जी हाईट असेल की नाही या हाईटच्या कसं असतं 1/4 ऑफ हाईट कोनच्या बाबतीत आहे. आणि सिलेंडरच्या बाबतीत किती आहे, दंडगोल जर असेल तर ही हाईट असेल तुमची ही, तर याच्या किती असतं 1/2 हाफ. ठीक आहे. तर आज आपण इथपर्यंतच घेऊया. तर तुम्ही काय करायचे, हे सर्व फॉर्म्युले त्याचप्रमाणे वरच्या डेफिनेशन, स्टेबल इक्विलिब्रियम किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा काय करायचा अभ्यास करायचा. याच्यावर आधारित आपण पुढचे जे पॉईंट आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.